हॅलो नमस्कार मंडळी, एम के व्लॉगमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज माझा वाढदिवस आहे, तर मी सकाळी असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं निसर्गाच्या सान्निध्यात। आणि असं मनात आलं की बारवी डॅम म्हणून बदलापूरच्या जवळ आहे, जे माझ्या घरापासून अंदाजे 26-27 किलोमीटर आहे। तर मी बाईकने पहिल्यांदा मान्सून टूर करतोय, म्हणजे जवळपास अशी मान्सून टूर अजून नाही, पाऊस एवढा पडत आहे, परंतु सकाळी सकाळी जरा छान निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन जरा शांतपणे बसणं मला फार आवडतं। आणि लहानपणापासून त्या गोष्टीची सवय असल्यामुळे मी आज हा ब्लॉग बारवी डॅम म्हणून आहे, जे बदलापूरच्या जवळ आहे, तर तिथे जाणार आहे। आणि तिथे खंडोबा मंदिर पण आहे। सो छोटासा ट्रेक आहे, अगदी पायऱ्या वगैरे आहेत, ट्रेक असा नाही आहे, पण खंडोबाचं दर्शन घेणार आहोत। आणि खूप सुंदर असा दिवस सुरुवात करायचा माझा विचार होता, आणि तसा आज होतोय, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो आणि आज पूर्ण व्लॉग बघत राहा। सो मी आज बाईकने चाललोय आणि अंदाजे मला वाटतं 1 तास माझ्याकडून दाखवत होतं, पण रस्ता जरा थोडा स्पीड ब्रेकर्सचा असल्यामुळे ना स्लो होते बाईक, स्पीड थोडा स्लो होतो, पण ठीक आहे। सो आपण निघूयात आता। सो मी आत्ता बारवी लिखला आलो आहे। आम्ही ठाण्यावरून एक 5 वाजता निघालेलो पहाटे, आणि अंदाजे 1.5 तासाच्या प्रवासात आम्ही 2 व्हीलरवरून इथे पोहोचलो आहोत। सो प्रवास छान होता। बेसिकली बदलापूरच्या थोडं पुढे आल्यानंतर छान गर्द वनराई होती, आणि आम्ही बऱ्याच काळ तिथे थोडा वेळ फोटो सेशन पण केलं, आणि खूप शांत जागा आहे। तुम्हाला इथे पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येत असतील, आय डोंट नो याच्यातून कॅप्चर होतील की नाही, पण इथे आल्यानंतर इतकं छान वाटलं ना। सो तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन। इतकी शांतता आहे। फक्त झालं असं की आम्ही इथे 2 व्हीलरने आलो खरं, परंतु रस्ता थोडा म्हणजे एक 2-3 किलोमीटरचा जो रस्ता होता ती अशी पायवट होती, आणि पाऊस असताना थोडं रिस्की आहे 2 व्हीलर घेऊन येणं। जर तुमच्याकडे चांगली बाईक असेल तर तुम्ही येऊ शकता, परंतु एक साधी बाईक असेल तर तुम्हाला येणं थोडं मुश्किल पडतं, कारण वाट खडकाळ दगडांची आहे। सो स्लीप होऊ शकते गाडी, किंवा तुम्ही पडू शकता, त्यामुळे इथे येताना सावकाश या। परंतु मी इथे आलो 6:30-7 वाजता, छान सूर्योदय झालेला, आणि ऊन तसं अजिबात नाही आहे, आणि सुंदर असा लेक व्ह्यू आहे। आणि इथे मला एकही मनुष्य मिळालेला नाही आहे, इतकी शांत जागा आहे ना की खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा झाला इथे असं वाटतं, की निसर्गाच्या सान्निध्यात। आणि मला जे हवं होतं ना ते मिळालं, की छान संथ वाहणारी नदी आहे आणि समोर सूर्योदय। म्हणजे मी आयुष्यात प्रत्येक वेळी हे प्रिन्सिपल वापरतो की नदीसारखं वाहतं राहावं आणि सूर्याकडून रोज तेजोमय प्रेरणा घ्यावी। त्यामुळे अशा जागी आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतो, हे माझ्यासाठी खूप आल्हाददायक आहे। सो खूप छान वाटतंय। मी इथे 1 तास शांत बसलोय आणि छान मेडिटेशन केलं आहे, आणि खूप खूप सुंदर वाटतंय। सो मजा आली आहे। आणि तुम्हाला आता इथून आम्ही खंडोबा मंदिरला जाणार आहोत, जे अंदाजे इथून एक 2.5-3 किलोमीटर असावं, म्हणजे ज्यावेळी आम्ही मुख्य रस्त्याला मिळू तिथून। परंतु हा जो रोड आहे इथे 4 व्हीलर मला वाटत नाही येईल, कारण कुठेच आम्हाला एंट्री पॉईंट दिसला नाही। तर तुम्हाला एक 2 किलोमीटर चालत यावं लागेल जर तुम्ही इथे 4 व्हीलर आणलात तर। पण एक आम्हाला टोटल 30 किलोमीटर पडलं असेल ठाण्यावरून। पण मस्त व्ह्यू आहे, कमाल व्ह्यू आहे, छान वाटलं आहे। आणि पावसाळी वातावरण असतं ना तर अजून जरा मजा आली असती मित्रांनो, परंतु अनफॉर्च्युनेटली पाऊस नाही। पण परत एकदा पावसात येण्याचं खरं मी ठरवलं आहे, कारण इतकं छान वाटतं ना। म्हणजे कोकणात असताना आम्हाला याचं कुतूहल एवढं नव्हतं, परंतु ज्यावेळी मुंबई पुण्यात आलो त्यावेळी अशा गोष्टी, ज्यावेळी तुम्ही रँडमली वीकेंड प्लॅन म्हणतात याला सो कॉल्ड, पण गावातल्या लोकांसाठी हे रोजचं असतं। त्यामुळे इतकं सुंदर, इतकं कमाल वातावरण इथे आहे। सो खूप
प्रभावित झालोय मी याने आणि छान वाटतंय. बारवी डॅमवर बराच वेळ घालवल्यानंतर मी आत्ता आलो आहे मुळगाव येथील खंडोबा मंदिरला. तर इथे 500-600 पायऱ्या चढून वर जावं लागतं. डोंगरावर मंदिर आहे. येताना आम्हाला दिसलं मंदिर खालून. तर आधी प्लॅन होता असा इथे मंदिराला येण्याचा, कारण वाढदिवस आहे तर म्हटलं छान देवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. तर त्यामुळे आता मी जातो आहे. बारवी डॅमपासून हा पॉईंट अंदाज एक 6-7 किलोमीटर होता आणि एक 20 मिनटात आम्ही पोहोचलो. पोहोचलो इकडे खंडोबा देवस्थान मुळगाव. आणि खरी इच्छा होती पाऊस येण्याची आणि कालभैरव अष्टकम लावलेलं. सो खरंच पाऊस पडला आहे आणि खूप छान आत्ता निसर्ग झाला आहे. मगासपासून एवढं गरम होत होतं पण देवाने हाक ऐकली आणि पाऊस पाडला आहे. सो जरा छान वाटेल, रिलीफ वाटेल. बघा फुलपाखरू, किती सुंदर निसर्ग इकडे बघा. आत्ता आम्ही पोहोचलो आहोत. अंदाजे एक 550 पायऱ्या होत्या आणि हा निसर्ग वरून इतका सुंदर दिसतोय, कमाल. वारा पण छान आहे आणि पावसाचं आगमन झालेलं आहे. सो खंडोबाऱ्यांनी प्रार्थना ऐकलेली आहे आणि आता आपण मंदिरात जाऊया. खंडोबारायांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही आलोय बाहेर आणि इतकं सुंदर निसर्ग झालाय ना. पाऊस पडतोय आणि मगासपासून एवढं ऊन होतं आणि आम्ही म्हणत होतो पाऊस येईल पाऊस येईल का, आणि आता असा पाऊस आलाय की बाहेर जाण्याची हिंमत होत नाहीये. मंडळी खूप सुंदर पाऊस पडलाय आणि आत्ता खंडोबा मंदिरावरून खाली आल्यानंतर इथे एक वडापावचं खूप सुंदर दुकान आहे, यू मस्ट ट्राय. इथे गरमागरम वडापाव आहे, अफाट. स्वतः मी खातोय. कमाल वडापाव खाल्ला आहे आणि भजी पण खाल्ली आहेत. स्वतः चहा प्यायला आहे. एवढं सुंदर पाऊस आहे. स्वतः परत घरी जायला निघतोय.